नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 यासाठी जो महत्त्वाचा विषय आहे भूमिती, या विषयावरती परीक्षेला 30 प्रश्न विचारले जातात. त्याच उद्देशाने आपण आतापर्यंतचे सर्वात अवघड प्रश्न आजच्या या सेशनमध्ये घेऊन आलेले आहोत. प्रश्न दुसरा, 5वा, 10वा, 11वा हे प्रश्न बघा मित्रांनो, चॅलेंजिंग प्रश्न असणार आहे. मग आपण या सेशनमध्ये आकृतीसह कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. आकृतीसह कन्सेप्ट क्लिअर झाली तर टीईटी क्लिअर आपली इझिली होऊन जातं मित्रांनो. सखोल विश्लेषण कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. घोकंपट्टी करायची का त्यांनाही भूमितीच्या संकल्पना क्लिअर करायचं आहे. बघा मित्रांनो, प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न बघा काय दिले की एकमेकांना बाह्य स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतात, असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, यामध्ये काय म्हटलेलं आहे, दोन वर्तुळांना बाह्यस्पर्शी करणाऱ्या जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतात. मग आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ही बाह्यस्पर्शीची आकृती कशा प्रकारे असते. तर मित्रांनो या पद्धतीने बाह्यस्पर्शी आकृती राहते. लक्षात ठेवा, बाह्यस्पर्श. ठीक आहे. मग अंतरस्पर्शी आकृती कशी राहते, तर याच प्रकारे असते. वर्तुळाच्या आतमध्ये सर्कल जो स्पर्श करतोय त्याला अंतस्पर्शी म्हणतात. अंतस्पर्शी. लक्षात ठेवा, बाह्यस्पर्शी आणि अंतस्पर्शी यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. मग आपल्याला यामध्ये महत्त्वाचा प्रश्न काय केले की बाह्यात स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतात. सामायिक स्पर्शिका म्हणजे दोन्ही वर्तुळांना स्पर्श करणारी अशी सामायिक स्पर्शिका काढायची आहे. मग या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, बघा ही बघा मित्रांनो, ही पहिली स्पर्शिका झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ही दुसरी स्पर्शिका झाली आणि याच्यानंतर परत ही एक स्पर्शिका तुम्ही बघू शकता. बघा ही स्पर्शिका. मग अशा किती स्पर्शिका आपल्याला काढता येतात, तर 3 काढता येतात. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघू शकता, ही पहिली स्पर्शिका, ही दुसरी स्पर्शिका आणि त्याच्यानंतर ही तिसरी स्पर्शिका. अशा पद्धतीने 3 स्पर्शिका आपल्याला काढता येतात. तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महत्त्वाचा प्रश्न दिले. प्रश्न काय आहे, एका वर्तुळाच्या दोन जीवा ए बी आणि सी डी एकमेकांना वर्तुळाच्या आत पी बिंदूत छेदतात. जर ए पी बरोबर 4, पी बी बरोबर 6 आणि सी पी बरोबर 3 असेल तर पी डीची लांबी किती. आता बघा प्रश्नामध्ये जो गिवन डाटा आहे ते आपण आकृतीमध्ये लिहून टाकू. बघा या ठिकाणी काय दिले, तर वर्तुळाच्या दोन जीवा. मग वर्तुळाचे दोन जीवा कोणते आहेत, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या वर्तुळामध्ये हे एक जीवा, त्याच्यानंतर हा दुसरा जीवा. त्यांना नाव काय दिले, तर लक्षात ठेवा या ठिकाणी नाव दिले जीवा ए बी आणि त्याच्यानंतर जीवा सी डी. मग या ठिकाणी आपण या जीवाला ए बी नाव दिलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो या जीवाला आपण सी डी असे नाव दिले. आता पुढे काय करायचं आहे, तर या ठिकाणी असं दिले की वर्तुळाच्या आत पी बिंदूत छेदतात. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या आतमध्ये पी बिंदूमध्ये ते दोन्ही जीवा छेदतात. त्याच्यानंतर आपल्याला त्यांचे अंतर दिलेले आहे. बघू शकता या ठिकाणी अंतर काय दिले, ए पी बरोबर 4 म्हणजे ए पी बरोबर किती सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पी बी बरोबर 6, पी बी बरोबर किती आहे मित्रांनो, 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सी पी बरोबर 3, मग सी पी या ठिकाणी आहे 3 लिहिलं. आता आपल्याला काढायचं आहे पीडीची लांबी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लांबी काढायची आहे. मग कसे काढणार, तर मित्रांनो याचं कन्सेप्ट आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. मग कन्सेप्ट काय आहे, तर कन्सेप्ट अशा पद्धतीने आहे की वर्तुळांच्या जीवांच्या प्रमेयानुसार जेव्हा एकाच वर्तुळाच्या दोन जीवा एकाच वर्तुळाच्या दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या आत छेदतात तेव्हा त्यांच्यात झालेल्या भागांच्या लांबीचा गुणाकार हे समान असतो मित्रांनो. कसा असतो, समान असतो. मग समजून घ्या, जेव्हा एकाच वर्तुळामध्ये दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या आत छेदतात तेव्हा त्यांच्यात झालेल्या भागांच्या लांबीचा गुणाकार हे कसा असतो, तर समान असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता या प्रश्नाला सोडवायचा कशा पद्धतीने, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला या दोन जीवांच्या लांबीचा गुणाकार कसा असतो म्हटलेला आहे, समान असतो असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी गुणाकार करू, ए पी गुणिले पी बी. या ठिकाणी गुणाकार करायचा आहे ए पी गुणिले पी बी. मग बघा मित्रांनो या ठिकाणी लिहू आपण ए पी गुणिले पी बी. त्याच्यानंतर समान असतो म्हणजे बरोबरचा चिन्ह. त्याच्यानंतर दुसरा जीवा घ्या सी पी गुणिले पी डी. या ठिकाणी लिहू मग सी पी गुणिले पी डी. आता दिलेल्या किमती याच्यामध्ये मांडायचंच आपल्याला. बघा ए पी किती दिलेला आहे, ए पी बघू शकता 4 लिहिलं गुणाकारामध्ये. पी बी किती दिलेला आहे, 6 सेंटीमीटर, 6 घेतले बरोबर. सी पी किती आहे मित्रांनो, 3 गुणिले पी डी आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी पुढची क्रिया, या 3ला इकडे घेऊन जाऊ डाव्या साईडला. मग ते भागाकारामध्ये जातील. 4 गुणिले 6 जशाला तशी 3 आली भागाकारामध्ये. इथे काय राहिले, पी डी. आता करायचं भागाकाराची क्रिया. बघा मित्रांनो 3 ने 6ला भाग जातो, 3 1 3, 3 2 6, 4 गुणिले 2 केले तर 4 2 8. पी डी किती मिळाले, 8 सेंटीमीटर किंवा 8 मिळाले पी डीची
लांबी जे की पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. कन्सेप्ट जर आपल्याला माहीत राहिले तरच हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो मित्रांनो. तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेला आलं तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न फक्त आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकवत आहोत, जे की आकृतीवरून कन्सेप्ट क्लिअर करणं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची संकल्पना काय आहे ते पण सांगत आहोत मित्रांनो. तुम्ही यापूर्वीचे सेशन बघा, अशाच पद्धतीने आपण शिकवलेलं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायला मिळत जाईल मित्रांनो. तुमचे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर केले जातील. मित्रांनो, तुम्हाला भूमिती हा विषय अवघड जात असेल, तुम्ही आपला सेशन बघितलं की तुम्हाला भूमिती इझी जाते मित्रांनो, कारण आपण त्याच्या मागच्या संकल्पना सोबतच मित्रांनो जे कन्सेप्ट आहे ते सुद्धा घेत असतो. ठीक आहे. आता यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिले. एका चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 असेल तर त्याची परिमिती किती चौरस या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय मित्रांनो. मग या चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात 2 म्हणजे या ठिकाणी 12 वर्गमुळात 2 हे चौरसाचा कर्ण आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला विचारली परिमिती. आता परिमिती जर काढायची असेल तर त्या चौरसाची बाजू आपल्याला माहीत असायला पाहिजे. बरोबर. मग दिलेला काय आहे कर्ण, मग चौरसाच्या कर्णावरून आपण बाजू काढू शकतो की नाही, काढू शकतो. मग काय आहे तर या ठिकाणी चौरसाच्या कर्णाचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. मित्रांनो, भूमिती हा विषय असा आहे, तुम्हाला सूत्राशिवाय येत नाहीत. जरी तुम्हाला कोणी ट्रिक सांगत असेल तर मित्रांनो ती ट्रिक फक्त त्याच प्रश्नापुरती असणार आहे. प्रश्न बदलला की ट्रिक तुमची बदलते. तर किती ट्रिक तुम्ही लक्षात ठेवणार, त्याच्यापेक्षा सोपं आपल्याला काय आहे तर सूत्र लक्षात ठेवायचं. एक सूत्र जर लक्षात ठेवलं तर त्याच्यावरती कितीही अवघड प्रश्न येऊ द्या मित्रांनो, कितीही फिरून प्रश्न विचारू द्या, तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. पण ट्रिक लक्षात ठेवली, प्रश्न बदलला की ट्रिक बदलते. त्याच्यासाठी सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भूमिती विषय हा असा आहे की विदाऊट सूत्र आपल्याला गणित एकही येत नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी चौरसाचा कर्ण लिहू आपण. चौरसाचा कर्ण याचं सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये घेतलेले आहेत. तुमचे खूप सारे या ठिकाणी सूत्र रिव्हिजन होत आहे मित्रांनो. तुम्ही 1-2 वेळा लिहून काढलं तरी लक्षात इझिली राहून जातं. ठीक आहे. मग चौरसाचा कर्ण बरोबर लक्षात ठेवा वर्गमुळात 2 गुणिले बाजू, हे सूत्र आहे. लक्षात ठेवा, चौरसाचा कर्ण दिला असेल आणि त्यावरून जर आपल्याला बाजू काढायची असेल तर हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला चौरसाचा कर्ण जो दिलेला आहे ते लिहून घ्यायचा आहे. 12 वर्गमुळामध्ये 2 बरोबर हे वर्गमुळामध्ये 2 जशाला तसे गुणिले बाजू या ठिकाणी आपल्याला काढायची आहे, लिहून घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे बघा, या वर्गमुळात 2 ला इकडे घेऊन जायचं म्हणजे डाव्या साईडला. मग काय होईल मित्रांनो, 12 वर्गमुळात 2 हे जशाला तशी या वर्गमुळात 2 ला इकडे घेऊन आलो तर ते जाते भागाकारामध्ये. मग या ठिकाणी काय राहिलं तर फक्त बाजू राहिली. ठीक आहे. आता करूया भागाकाराची क्रिया. आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी बाजू मिळून जाते बघा. हे वर्गमुळात 2 झाले कॅन्सल. मग राहिले काय 12 सेंटीमीटर हे राहिली मित्रांनो बाजू. ठीक आहे. मग बाजू किती मिळाली तुम्हाला 12 सेंटीमीटर. आता तुम्ही परिमिती काढू शकता आणि चौरसाचे क्षेत्रफळही काढू शकता. बरोबर. मग चौरसाची आपल्याला काढायची आहे परिमिती. बरोबर. मग चौरसाची परिमिती काढायची आहे. तर परिमिती म्हणजे काय, तर सर्व बाजूंची बेरीज. चौरस असेल तर चारही बाजूची बेरीज, त्रिकोण असेल तर तिन्ही बाजूची बेरीज. बरोबर की नाही. मग या ठिकाणी आपण चौरसाची बाजू काढली मित्रांनो 12 सेंटीमीटर. चौरसाची बाजू काढली 12 सेंटीमीटर. मग चौरसाला बाजू किती आहे 4 गुणिले एक बाजू किती 12 सेंटीमीटरची. मग 12 गुणिले 4 केले तर 12 48. 48 सेंटीमीटर ही तुम्हाला काय मिळाली, परिमिती मिळाली. बघा पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. हा प्रश्न थोडा इझी होता. कन्सेप्ट क्लिअर होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कन्सेप्ट जर समजले मित्रांनो तर त्याच्यावरती कितीही अवघड प्रश्न जरी विचारलं तरी तुम्ही इझिली सोडवू शकता. बरोबर आहे. मग हा प्रश्न सोपा कशावरून म्हटलंय आपल्याला, तर चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू हे सूत्र आपल्याला माहीत होतं म्हणून सोपं झालं. बरोबर की नाही. जर हे सूत्र माहीत नसतं तर तुम्ही बाजू कशी काढली असती. बरोबर आहे. त्याच्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचे आहे सूत्र. भूमिती हा विषय सूत्राशिवाय डिपेंड आहे. सूत्राशिवाय आपल्याला भूमितीवरची गणित येत नाहीत. ठीक आहे. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 महत्त्वाचा प्रश्न आहे बघा काय दिले. एका समभुज त्रिकोणाची उंची 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, समभुज त्रिकोणाची दिली उंची आणि या उंचीवरून आपल्याला काढायची आहे परिमिती. मग समभुज त्रिकोण आहे म्हणजे या त्रिकोणाची तिन्ही बाजू सारख्या लांबीच्या आहेत. बरोबर आहे की नाही. हे तिन्ही बाजू कशी आहे तर सारख्या लांबीची आहेत. मग आपल्याला जरी एक बाजू माहीत झाली तर आपण त्याची परिमिती काढू शकतो. परिमिती म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज करायची. बरोबर. मग आता त्रिकोणाची उंची दिली आणि त्या त्रिकोणाची उंचीवरून आपल्याला बाजू कशी काढायची आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा, समभुज त्रिकोणाची उंचीचं सूत्र काय आहे लक्षात ठेवा, वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले बाजू. काय आहे सूत्र, वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले बाजू हे आहे समभुज त्रिकोणाची उंची काढण्याचं सूत्र. ठीक आहे. मग आता यावरून आपल्याला बाजू काढता येते ते कशा पद्धतीने, समभुज त्रिकोणाची उंची दिलेली आहे 6 वर्गमुळात 3. मग या ठिकाणी लिहून घेऊ 6 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3/2 हे तर जशाला तसे राहतील गुणिले बाजू हे या ठिकाणी आपण जशास तसे ठेवले. आता वर्ग या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपल्याला काय करायचं आहे
तर वर्गमुळात 3/2ला डाव्या साईडला आणायचं आहे. मग क्रिया कशी होईल बघा. हे छेदामध्ये जे 2 आहे मित्रांनो, छेदामध्ये 2 आहे ते याच्या गुणाकारामध्ये जातील आणि वर्गमुळामध्ये जे 3 आहे ते येईल याच्या भागाकारामध्ये. म्हणजे छेदामधलं आहे ते गुणाकारामध्ये जातो आणि अंशामधलं जो आहे ते भागाकारामध्ये जातो. बरोबर. मग आता या ठिकाणी आपण मांडणी करू बघा. बरोबर मांडणी करायचं आहे व्यवस्थित. 2 गुणिले 6 वर्गमुळामध्ये 3 भागाकारामध्ये आले वर्गमुळामध्ये 3. बरोबर. या ठिकाणी शिल्लक काय राहिली तर फक्त बाजू राहिली. ठीक आहे. मग आता भागाकाराची क्रिया करू आपण. आपल्याला बाजू मिळून जातं बघा. वर्गमुळात 3 झाले कॅन्सल. 2 गुणिले 6 राहिली. 6 2 12. 12 सेंटीमीटर हे आपल्याला मिळाली त्या समभुज त्रिकोणाची बाजू. म्हणजे या ठिकाणी बघा ही बाजू 12 सेंटीमीटर, ही बाजू 12 सेंटीमीटर, ही बाजू पण 12 सेंटीमीटर असेल. आता आपल्याला काय काढायचं आहे तर त्या समभुज त्रिकोणाची काढायची आहे परिमिती. मग या ठिकाणी आपण परिमिती लिहून घेऊ. काय काढायची आहे परिमिती काढायची आहे. मग समभुज त्रिकोणाला किती बाजू आहे 3 गुणिले एक बाजू किती सेंटीमीटरची काढली आपण 12. 12 गुणिले 3 केले तर 12 36. 36 सेंटीमीटर आपल्याला काय मिळाली परिमिती, जी की पर्याय सी मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. समजला. महत्त्वाचा प्रश्न होता. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे. एका काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर आहे. जर उरलेल्या 2 बाजूंचे गुणोत्तर 3/4 असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कन्फ्यूज करण्यासारखा प्रश्न आहे. ठीक आहे. कन्फ्यूज करू शकतो आपल्याला. मग लक्षात ठेवा या ठिकाणी दिलेलं काय आहे ते जर समजलं आपल्याला आणि काढायचं काय आहे ते जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर आपण इझिली हा प्रश्न सोडवू शकतो. या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे तर जो गिवन डाटा आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बघा काय दिले. काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी हे काटकोन त्रिकोण आहे याच्या कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर घेतली. त्याच्यानंतर उरलेल्या 2 बाजूंचे गुणोत्तर दिले मित्रांनो. काय दिले गुणोत्तर. बाजू दिले का नाही. गुणोत्तर काय दिले 3/4. मग या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे 3/4. मग 3 हे गुणोत्तर जर समजा आपण पाया घेतलंय आणि 4 हे गुणोत्तर आपण उंची घेतली या काटकोन त्रिकोणाची. मग मित्रांनो या ठिकाणी गुणोत्तर दिले आपल्याला बाजू दिली का दिली नाही. सेंटीमीटरमध्ये आहे का नाही गुणोत्तर आहे. मग या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागेल. समजा हे 3x आणि हे 4x. बरोबर. आपण हे कन्सिडर केले मित्रांनो 3x आणि 4x. ओके. आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू माहीत असणं पाया आणि उंची माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. मग आता कसे काढणार तर या ठिकाणी तुम्हाला काटकोन त्रिकोण दिले. काटकोन त्रिकोण दिलं आणि त्यांचे बाजू जर दिलेल्या असतील तर मित्रांनो तुम्ही सरळ पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करू शकता. मग पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करत असताना तुम्हाला माहिती असेल की कर्णाचा वर्ग त्याच्यानंतर पायाचा वर्ग आणि त्याच्यानंतर उंचीचा वर्ग. बरोबर. म्हणजे या ठिकाणी पायथागोरस प्रमेय काय आहे तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. ठीक आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग हे या ठिकाणी आपण सूत्रामध्ये टाकून देऊ. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये या ठिकाणी आपण लिहून टाकू. बघा सरळ पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी लिहायचा आपल्याला. ठीक आहे. पायथागोरसचा प्रमेय हे आहे मित्रांनो कर्ण, हे आहे पाया आणि त्याच्यानंतर ही आहे उंची. ठीक आहे. मग काय सूत्र आहे पायथागोरसचा प्रमेय काय आहे तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. ठीक आहे. मग कर्णाचा वर्ग कर्ण किती दिलेला आहे कर्ण तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिले. मग सरळ 25चा आपल्याला करायचा आहे वर्ग बरोबर पायाचा वर्ग पाया किती आहे मित्रांनो 3x. मग 3xचा तुम्हाला वर्ग करावा लागेल अधिक उंची किती आहे 4xचा करा वर्ग. ठीक आहे. आता याला आपल्याला सोडवायचं आहे. 25चा वर्ग किती येतोय 625. त्याच्यानंतर बरोबरला बरोबर. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे जे चल आहे हे सारखं आहे. बरोबर. मग सुरुवातीला आपण वर्ग करू. या ठिकाणी 3चा वर्ग किती 9 xचा वर्ग जशाला तसे अधिक 4चा वर्ग 16 आणि xचा वर्ग हे जशाला तसे. चल सारखं आहे तुम्ही अंकाची बेरीज करू शकता. मग कशा पद्धतीने बघा हे 625 जशाला तसे घेतले बरोबरला बरोबर 9 आणि 16 किती होते मित्रांनो 25. त्याच्यानंतर हे xचा वर्ग हे चल आहे त्याला व्हेरिएबल म्हणतो आपण ते सारखं आहे म्हणून आपण या ठिकाणी अंकाची केली बेरीज. मग 25 xचा वर्ग हे या ठिकाणी आपल्याला मिळाले. मग आता या 25ला इकडे डाव्या साईडला घेऊन जायचं ते कुठे जाते भागाकारामध्ये. मग या ठिकाणी बघा 625 भागिले 25 असे होणार बरोबर xचा वर्ग. आता करायचं भागाकाराची क्रिया बघा 625ला जर 25ने भाग दिले तर किती 25नेच भाग जाणार म्हणजे 25 बरोबर काय मिळाले xचा वर्ग मिळाले. ठीक आहे. मग हे वर्ग कॅन्सल करायचं आपल्याला हे वर्ग कॅन्सल करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी 25ला वर्गमुळामध्ये टाकावं लागेल. बरोबर. म्हणजे दोन्ही बाजूचे आपण काय करतोय वर्गमूळ करतोय. मग या ठिकाणी हे वर्ग कॅन्सल झालं 25 आले वर्गमुळामध्ये. मग 25 कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे तर 5 या संख्येचा वर्ग आहे 25. या ठिकाणी x बरोबर किती मिळाले 5. x म्हणजे काय मित्रांनो x म्हणजे हे आपण जे काढले व्हेरिएबल जे या ठिकाणी कन्सिडर केलं होतं ते.
मग आता यावरून तुम्हाला बाजू काढता येते का? पाया काढता येते, आता तुम्हाला उंची पण काढता येते. मग बघा मित्रांनो, 3x बरोबर पाया आहे. मग 3 जशाला तसे गुणिले xची किंमत 5 काढली म्हणजे 5 इथे लिहिले. 3 गुणिले 5 5 त्रिक 15 15 सेंटीमीटर तुम्हाला काय मिळाले? पाया मिळाले. त्याच्यानंतर उंची अशाच पद्धतीने काढू शकतो. उंची किती आहे? 4x, म्हणजेच xची किंमत किती आहे? 5, म्हणजे 4 गुणिले 5 केले 4 पंचे 20 सेंटीमीटर काय मिळाली? उंची मिळाली. 20 सेंटीमीटर हे मिळाली उंची. ठीक आहे, आणि 15 सेंटीमीटर मिळाले पाया. मग आता यावरून आपल्याला काटकोन त्रिकोणाचं काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण आता इझिली काढू शकतो मित्रांनो. बघा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहून घेऊ आपण 1/2 हे जशाला तसे गुणिले पाया किती काढले मित्रांनो? पाया काढले 15 गुणिले उंची किती काढलेली आहे? 20. आता करू भागाकाराची क्रिया, आपल्याला उत्तर मिळून जाते. बघा, या दोन्ही भाग देऊ. 2 1 2, 2 10 20, 15 गुणिले 10 केले तर 15 150, म्हणजे 150 चौरस सेंटीमीटर हे मिळाले क्षेत्रफळ. मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की खूपच मोठा एक्सप्लेनेशन आहे, एवढा वेळ तरी असतो का आपल्याकडे? तर याच्यासाठी मित्रांनो, तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील, बघा पर्याय मध्ये उत्तर आहे, तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर हे एवढं लिहायची गरज नव्हती मित्रांनो. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे, म्हणून हे खूप मोठा तुम्हाला आन्सर वाटत असेल. मित्रांनो, हे एवढं लिहिण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला समजून घेणं हे महत्त्वाचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी सखोल विश्लेषण डिटेलमध्ये दिलेलं आहे. एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही याच प्रश्नाला शॉर्टकट कशा पद्धतीने सोडू शकता, हीच मेथड बदलणार नाही. शॉर्टकट म्हणजे मेथड बदलणार नाही मित्रांनो, हीच मेथड. पण हे बघा, तुम्ही 10 ते 15 सेकंदात या एवढी प्रोसिजर करू शकता. ते कशा पद्धतीने बघा या ठिकाणी सांगतोय. तुम्हाला वाटत असेल खूप मोठा एक्सप्लेनेशन आहे, तर हे नाही मित्रांनो, आपण डिटेलमध्ये घेतलंय म्हणून वाटत आहे. मग याला शॉर्टकट कसा लिहिला असता तुम्ही? तर सरळ, तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचा प्रमेय, कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग आहे. मग आपण काय केलं असतं मित्रांनो? या 3x डायरेक्ट वर्ग केला असता तर किती आले होते? 9x वर्ग. त्याच्यानंतर याचा वर्ग केला असता 4चा वर्ग 16, आणि हे x वर्ग जशाला तसे किती झाले? 25x वर्ग. 25चा वर्ग किती? 625. मग हे कसे घेतले? कर्णाचा वर्ग घेतला ना, बरोबर 625. ठीक आहे, मग या 25ने 625ला भाग दिले म्हणजे x वर्ग किती मिळाले? 25. हे वर्ग कॅन्सल केले, याला टाकले वर्गमुळात म्हणजे x किती मिळाले? 5. x किती मिळाले? 5. मग याच आकृतीमध्ये आपण लिहिलं असतं की 3x बरोबर किती मित्रांनो? 3x बरोबर किती हे माइंडमध्येच कॅल्क्युलेशन केलं असतं. 3 5 15. 4x म्हणजे किती? तर 4 5 20. बरोबर. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र किती आहे? 1/2 गुणिले 15 गुणिले 20. हे भाग दिलं 10 आले, 15 150. सांगा बरं मित्रांनो, किती वेळ लागले? किती वेळ लागले? ही एक स्टेप, ही दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप, 3 स्टेपमध्ये आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो. बरोबर आहे. मग हे कशासाठी होतं? हे कधी होतं? तर मित्रांनो, जर तुम्ही डिटेलमध्ये समजून घेतलं तेव्हाच तुम्हाला अशा पद्धतीने सोडवता येतो. क्लिअर झालंय? त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर केल्या जाईल, आणि तुम्ही जेव्हा पेपरला अशा पद्धतीचा प्रश्न सोडवाल मित्रांनो, तेव्हा मी ज्या पद्धतीने तुम्हाला टेक्निक सांगितली, सोडवण्याची पद्धत सांगितली, त्यानुसार तुम्ही 10 ते 15 सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता. फक्त महत्त्वाचं आहे समजून घेणं. प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे, आपल्याला काढायचं काय आहे, आणि आकृती सुरुवातीला या ठिकाणी जी दिलेली आहे किंवा दिलेली नसेल तर तुम्हाला काढून समजून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, हे महत्त्वाचं होतं. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे? सोपा प्रश्न आहे. 2.9 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाची जास्तीत जास्त लांबीची जीवा किती असू शकते? बघा मित्रांनो, हे कन्सेप्ट आहे. ठीक आहे, या ठिकाणी समजून घ्या. सुरुवातीला दिलेलं काय आहे ते लिहून टाकू. 2.9 सेंटीमीटरची त्रिज्या आहे. मग या वर्तुळाच्या केंद्रापासून तर वर्तुळाच्या परिघापर्यंतचं अंतर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 2.9 सेंटीमीटर. आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय म्हटले की वर्तुळाची जास्तीत जास्त लांबीची जीवा, म्हणजे या वर्तुळामध्ये जास्तीत जास्त किती सेंटीमीटर पर्यंतचा जीवा असू शकतो हे समजून घ्या मित्रांनो. म्हणजे मोठ्यात मोठा जीवा, बरोबर आहे, या वर्तुळामध्ये किती असू शकतो, किती सेंटीमीटर असू शकतो. मग यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता. आता बघा, हे जीवा आहे, बरोबर आहे, हे जीवा आहे. त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठा हा जीवा असेल, याच्यापेक्षा मोठा हा जीवा असणार, आपल्याला मोठ्यात मोठा काढायचा आहे. त्याच्यानंतर हा जीवा याच्यापेक्षा मोठा असणार, त्याच्यानंतर हा जीवा याच्यापेक्षा मोठा असणार, त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने काढलं तर हे जीवा याच्यापेक्षा मोठं, हे याच्यापेक्षा मोठं आलं, त्याच्यानंतर यानंतर हे काढलं तर हे याच्यापेक्षा मोठं आलं. आता बघा इथे काय होतंय मित्रांनो, त्याच्यानंतर जर तुम्ही समोर जर अशा पद्धतीने जीवा काढलं तर हे आधीच्या जीवापेक्षा लहान होतं की नाही, या जीवापेक्षा लहान होतो की नाही होतो. मग मोठ्यात मोठा जीवा कोणता असेल तर त्या वर्तुळाचा व्यास असणार आहे. काय असणार आहे? वर्तुळाचा व्यास हे वर्तुळाचा सर्वात मोठा जीवा असतो.
वर्तुळाचा व्यास हेच वर्तुळाचा सर्वात मोठा जीवा असतो, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आता तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असतील. मग आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे तर जास्तीत जास्त लांबीचा जीवा किती सेंटीमीटर असू शकतो. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही जीवा काढलं, जर तुम्ही व्यास काढलं म्हणजेच तुम्हाला उत्तर मिळून जाते. मग त्रिज्या आहे 2.9. मग आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने परत त्रिज्या काढावी लागेल. मग 2.9 अधिक 2.9 बरोबर किती होते मित्रांनो? 5.8 सेंटीमीटर. 5.8 सेंटीमीटर हे काय आहे? हे आहे व्यास. सर्वात मोठा जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर? 5.8 पर्याय बी मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, समजलं असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 आपल्याला बघायचा आहे. एका दंडगोलाची उंची त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट आहे. जर दंडगोलाचे घनफळ 16 पाय घन सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्या किती? मित्रांनो, प्रश्न थोडासा अवघड आहे, समजून घ्या पहिले. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे तर या ठिकाणी दिले की दंडगोलाची उंची त्या त्रिज्येच्या दुप्पट आहे. मग सुरुवातीला या दंडगोलामध्ये हे बघू शकता तुम्ही, हे आहे त्रिज्या, त्याच्यानंतर ही आहे त्याची उंची. ठीक आहे, मग आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले त्यानुसार मांडणी करायची आहे. बघा मित्रांनो, सुरुवातीला दंडगोलाची उंची, हे बघा हे वाक्य लक्षात ठेवा, दंडगोलाची उंची त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट आहे. म्हणजे या ठिकाणी जर समजा आपण दंडगोलाची उंची त्याला एच कन्सिडर केले आणि त्रिज्या म्हणजे आर कन्सिडर केले. ठीक आहे, मग या वाक्यानुसार आपल्याला मांडणी करायची आहे. बघा या वाक्यामध्ये काय दिले, या वाक्यानुसार आपल्याला मांडणी काय करायची आहे तर दंडगोलाची उंची काय आहे? एच बरोबर हे त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट आहे. त्रिज्या काय आहे? आर. मग या त्रिज्येची दुप्पट म्हणजे दंडगोलाची उंची. एवढं समजलंय तुम्हाला? त्रिज्येची दुप्पट म्हणजे त्या दंडगोलाची काय आहे तर उंची आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर पुढे दंडगोलाचे घनफळ दिले. मग दंडगोलाचे घनफळ या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. मग दंडगोलाचे घनफळाचं सूत्र काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, दंडगोलाचे घनफळ याचं सूत्र काय आहे मित्रांनो? लक्षात ठेवा, दंडगोलाचे घनफळ याचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, मग यावरून आपल्याला काय काढता येते तर त्रिज्या काढता येते. ते कशा पद्धतीने बघा, या ठिकाणी दंडगोलाचे घनफळ किती दिले? 16 पाय. मग इथे लिहून टाकायचं आहे 16 पाय बरोबर हे पाय जशाला तशी आरचा वर्ग बरोबर आहे. मग आर आपल्याला दिलेली आहे का? याच्यामध्ये दिलेलीच नाही. मग आरचा वर्ग पण जशाला तसेच राहतील. ठीक आहे, त्याच्यानंतर एच दिलेला आहे मित्रांनो. बघा एच काढले आपण 2r, म्हणजे एचच्या जागी तुम्ही 2r लिहू शकता बरोबर. मग या ठिकाणी आता आपल्याला सोडवायचं आहे. बघा कशा पद्धतीने सोडू शकतो तर तुम्ही सरळ हे 16 पाय आणि या पायला इकडे घेऊन जाऊ शकता मित्रांनो. म्हणजे हे पाय आणि पाय झाले कॅन्सल. या पायला इकडे आणलं तर भागाकारामध्ये जाते, मग ते झाले कॅन्सल. मग राहिलं काय? 16 बरोबर आरचा वर्ग गुणिले 2r. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, हे सोडवायचं कशा पद्धतीने, काय आहे आरचा वर्ग कंसामध्ये आहे 2r. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा हे आर आणि आर चल सारखं आहे. 2ला आपण इकडे आणलं, गुणाकारामध्ये आरचा वर्ग गुणिले आर आहे. या आरच्या घातांकामध्ये काही नाही म्हणजे एक आहे. मग तुम्हाला माहिती असेल ए टू दी पॉवर एम इंटू ए टू दी पॉवर एन बरोबर काय होते? ए टू दी पॉवर एम प्लस एन. ए काय आहे तर याला आर समजा, एम काय आहे या ठिकाणी 2 आहे गुणाकारामध्ये, हे आर आहे, आरच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे बरोबर. म्हणजे आर बरोबर 2 अधिक 1 म्हणजे काय होते मित्रांनो? आरचा घन. काय होते? आरच्या डोक्यावर 2 अधिक 1 म्हणजे आरचा झालाय घन. म्हणजे या ठिकाणी काय झालं? 2 आरचा घन. हे समजलंय तुम्हाला आता? ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट लिहू शकतो का? 2 आरचा घन लिहू शकतो का? लिहू शकतो. मग आता बघा या 2ने 16ला भाग देऊ, 2 1 2 8 16 म्हणजे 8 आले आरचा घन. आता आरचा घन म्हणजेच तुम्हाला हे कॅन्सल करायचं आहे, जे आरच्या डोक्यावरती आहे ते कॅन्सल करायचं आहे. म्हणजे आरचा घन आहे तर या ठिकाणी तुम्हाला या 8चे घनमूळ घ्यावं लागेल. हे घन कॅन्सल करायचं तर इकडे घनमूळ घ्या, इकडे वर्ग कॅन्सल करायचं तर इकडे वर्गमूळ घ्या. ठीक आहे, मग 8चा घन म्हणजेच किती येतोय मित्रांनो? 8चा घन म्हणजे किती येतोय? 8चा घन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हे 3 कॅन्सल झाले, याला टाकले घनमुळामध्ये म्हणजे 8चा घन 2 येतोय. आरची किंमत किती मिळाली तुम्हाला? 2 मिळाली. आरची किंमत किती मिळाली? 2. म्हणजे त्रिज्या काढली तुम्ही किती? 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर काय काढली मित्रांनो? तर त्रिज्या काढली. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. क्लिअर झाले? ठीक आहे, चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला प्रश्न भरपूर घ्यायचे आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे. एका शंकूची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 24 सेमी आहे तर त्याचे वक्रपृष्ठफळ किती? बघा शंकूची त्रिज्या दिली आणि उंची दिली, विचारले वक्रपृष्ठफळ. मग वक्रपृष्ठफळ आपल्याला शंकूचे वक्रपृष्ठफळाचं सूत्र काय आहे ते माहित असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, शंकूचे वक्रपृष्ठफळ याचा सूत्र आहे पाय आर एल. काय आहे? पाय आर एल. पाय आर एल हे आहे शंकूचे वक्रपृष्ठफळ काढण्याचं सूत्र. मग आता तुम्हाला जर पाय आर एल म्हणजे या प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे तर त्रिज्या दिली म्हणजे आर आहे तुमच्याकडे, त्याच्यानंतर उंची दिली म्हणजे एच आहे. यल आहे का? नाही. मग यल काढायचं आहे. मग यल म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात ठेवा, यल म्हणजे तिरकस उंची. यल म्हणजे तिरकस उंची. ठीक आहे, आणि एच म्हणजे हाईट, त्यालाच उंची म्हणतो आपण.
एच म्हणजे हाईट, ठीक आहे. त्याच्यानंतर आर म्हणजे रेडियस, ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी यल काढायचा आहे. यल कसे काढणार हे बघा, आकृतीमध्ये आपण या ठिकाणी लिहू. हे आहे मित्रांनो आर, हे आहे या शंकूची उंची. यल म्हणजे मित्रांनो आपल्याला तिरकस उंची काढायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती असेल की या ठिकाणी जो त्रिकोण तयार होतोय बघा, या ठिकाणी जो त्रिकोण तयार होतोय तो काटकोन त्रिकोण तयार होतोय. काटकोन त्रिकोण आलं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये डायरेक्ट आलं पाहिजे पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय. मग आता या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा मित्रांनो काय करायचं आहे, तर आपल्याला यल काढायचं आहे. यल बरोबर वर्गमुळामध्ये हे बाकीची बाजू टाकायचं आहे मित्रांनो. यल बरोबर वर्गमुळामध्ये एचचा वर्ग अधिक आरचा वर्ग करा डायरेक्ट, ठीक आहे. मग आर किती दिले 7, एच किती दिले 24, ठीक आहे. मग या ठिकाणी आपण वर्गमुळामध्ये बघा एचचा वर्ग म्हणजेच किती करणार 24चा वर्ग, त्याच्यानंतर आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग, ठीक आहे. आता बघा 24चा वर्ग किती येतोय, 24चा वर्ग किती येतोय मित्रांनो 576, बरोबर. 576 अधिक 7चा वर्ग 49. या दोघांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे, या दोघांची बेरीज केली तर वर्गमुळामध्ये 625 येणार, बरोबर. मग 625 कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे तर 25चा वर्गमूळ आहे. म्हणजे यल किती मिळाले तुम्हाला 25, यल किती मिळाले 25. आता आपण वक्र पृष्ठफळ काढू शकतो, त्या शंकूचे वक्र पृष्ठफळ आता आपण काढू शकतो, बरोबर. मग या ठिकाणी सूत्र मी सांगितले, शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे तर पाय आर यल, बरोबर. मग या ठिकाणी पायची किंमत घ्यायची का तर नाही, कारण उत्तरामध्येच पाय दिलेला आहे, घ्यायचं का नाही. मग पाय जशाला तशी राहू द्या, ठीक आहे. गुणाकारामध्ये आरची किंमत किती आहे मित्रांनो 7, 7 लिहिलं गुणाकारामध्ये, या ठिकाणी लिहिले 25. मग आता आपल्याला 7 गुणिले 25 आणि हे गुणाकारामध्ये पाय लिहायचं आहे, ठीक आहे. मग 7 गुणिले 25 यांचा गुणाकार केले ते किती येते मित्रांनो 175 आणि हे पाय जशाला तशी. मग शंकूचे वक्र पृष्ठफळ किती असणार 175 पाय. बघा पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता, ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक 9 नंबरचा. एका काटकोन त्रिकोणात शिरोबिंदूकडून कर्णावर काढलेला लंब कर्णाच्या 9 सेमी आणि 16 सेंटीमीटर लांबीचे 2 भाग करतो, तर त्या लंबाची लांबी किती असा प्रश्न केले. प्रश्न नीट समजून घ्या, त्याच्याशिवाय आपल्याला हा प्रश्न सोडवताच येत नाही. बघा मित्रांनो, सुरुवातीला जो दिलेला आहे तो आपण या ठिकाणी मांडून टाकू. प्रश्नामध्ये जे दिलेला आहे, काटकोन त्रिकोणात शिरोबिंदूकडून कर्णावर काढलेला लंब. बघा या काटकोन त्रिकोणामध्ये हे काटकोन त्रिकोण आहे, अशा पद्धतीने काटकोन त्रिकोण आहे आणि शिरोबिंदूकडून म्हणजे या शिरोबिंदूकडून काढलेला जो लंब आहे कर्णाचे 9 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर लांबीचे 2 भाग करतो. म्हणजे हे काय आहे कर्ण, हे काय आहे कर्ण. या कर्णाचे 2 भाग करतोय, म्हणजे यावरती हे जे काढलेलं आहे हे आहे लंब, हे आहे लंब. त्या कर्णाचे किती करतोय 2 भाग, म्हणजे एक 9 सेंटीमीटरचा आणि दुसरा 16 सेंटीमीटरचा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असे म्हणू शकता हे 9 सेंटीमीटर आणि हे 16 सेंटीमीटर, ठीक आहे. मग यानंतर आपल्याला दिले की लांबीचे 2 भाग करतो, तर लंबाची लांबी किती, म्हणजे हे लंब आपल्याला काढायचं आहे किती सेंटीमीटरचा असेल. मग मित्रांनो, या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला आपण याला नाव देऊन टाकूया, यश पॉईंटला ए बी आणि यानंतर हे सी आणि याला नाव दिले डी, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काटकोन त्रिकोण झाले, आपल्याला लंब काढायचा आहे, म्हणजे लंबाची लांबी काढायची आहे, किती सेंटीमीटर आहे ते बघा. मांडणी कशी असणार. आता या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, आता तुम्ही बघितले काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला जे दिलेलं आहे, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये हे कर्ण ए बी आहे मित्रांनो. कर्ण काय आहे, कर्ण आहे ए बी. मग या कर्ण ए बी वर सी डी हे काय आहे लंब, सी डी हे काय आहे लंब आहे, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे त्या लंबाची लांबी काढायची आहे. मग कशी काढणार तर लक्षात ठेवा, या ठिकाणी हे जे लंब आहे या लंबाचा वर्ग म्हणजेच कर्ण असतो मित्रांनो, कर्णाचा गुणाकार. बघा कशा पद्धतीने लंब किती काय आहे सी डी, या सी डीचा वर्ग या लंबाचा वर्ग म्हणजेच एडी आणि डी बीचा गुणाकार होतो, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता ए डी गुणिले डी बी, ठीक आहे. आता याच्यामध्ये किमती ठेवा, तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जाते. मग सी डी तुम्हाला काढायची आहे, ए डी तुमच्याकडे 9 आहे, 9 लिहिलं गुणाकारामध्ये, डी बी तुमच्याकडे 16 आहे, 16 लिहिले, ठीक आहे. आता 9 गुणिले 16 जर केले मित्रांनो, तर यांचा गुणाकार होतोय 144. यांचा गुणाकार किती होते 144. म्हणजे सी डीचा वर्ग तुम्हाला किती मिळाले 144. मग आता हे वर्ग कॅन्सल करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे लंब तुम्हाला काढायचं आहे, सी डीची लांबी तुम्हाला काढायची आहे. मग हे वर्ग कॅन्सल करावं लागेल. वर्ग कॅन्सल केलं म्हणजे या ठिकाणी काय येईल वर्गमूळ. वर्ग कॅन्सल म्हणजे दुसऱ्या ठिकाणी वर्गमूळ येईल. मग आता या 144ला टाकायचं आहे वर्गमुळामध्ये. वर्ग कॅन्सल केले, वर्गमुळामध्ये टाकले, ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय येईल तर सी डी बरोबर 144 12 या संख्येचा वर्ग आहे. म्हणजे सीडीची लांबी किती मिळाली 12 सेंटीमीटर, किती मिळाली 12 सेंटीमीटर. म्हणजे हेच काय आहे लंब आहे,
बरोबर आहे. पर्याय ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त याच्यामध्ये कन्सेप्ट काय होतं तर हे बघा, काटकोन त्रिकोणामध्ये जो शिरोलंबातून कर्णावर काढलेला लंब आहे, कर्णाचे 9 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर लांबीचे 2 भाग करतोय, 2 भाग केले आणि आपल्याला त्या लंबाची लांबी म्हणजे याची लांबी विचारली. मग मित्रांनो, या कंडिशनमध्ये जे लंब टाकलेला आहे CD याचा वर्ग म्हणजे लंबचा वर्ग हे कर्णाच्या 2 भागाचे गुणाकार असते, म्हणजे याचा गुणाकार असतो. ठीक आहे, हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 10 नंबरचा बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. काय दिले? सोपा प्रश्न आहे मित्रांनो, फक्त समजून घ्या. प्रश्नावरून आपल्याला या प्रश्नाला सोडवता येते. ठीक आहे, बघा काय दिले. एका आयताची लांबी आणि रुंदीतून 5 वजा केल्यास नवीन परिमिती 26 येते, तर मूळ आयताची लांबी व रुंदींची बेरीज किती? सोपा प्रश्न आहे बघा, समजून घ्या. पहिले एका आयताची म्हणजे आयत दिले, आयताची लांबी आणि रुंदीतून 5 वजा केल्यास नवीन परिमिती 26 मिळते. मग आयताची परिमिती काढण्याचं सूत्र माहिती आहे सर्वांना, 2 कंसामध्ये L अधिक B, म्हणजे 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. L म्हणजे लांबी आणि B म्हणजे मित्रांनो रुंदी. ठीक आहे, मग याचं परिमिती काढण्याचं सूत्र काय आहे? आयताची परिमिती काढण्याचं सूत्र 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आहे. ठीक आहे, मग आता यामध्ये आपल्याला जी कंडिशन दिली त्या कंडिशननुसार मांडणी करायची आहे. या कंडिशननुसार मांडणी करायची आहे. मग बघा, मी या ठिकाणी परिमिती लिहून घेतोय. परिमिती बरोबर काय सूत्र आहे? आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. आता कंडिशननुसार आपल्याला या ठिकाणी मांडणी करायची आहे. बघा, आता परिमिती किती दिली मित्रांनो? तर परिमिती दिली 26. मग या ठिकाणी 26 लिहून घेतले. बरोबर, हे 2 जशाला तसे. या ठिकाणी बघा कंडिशन काय आहे? या ठिकाणी कंडिशन काय आहे? तर आयताची लांबी आणि रुंदीतून 5 वजा करायची आहे, म्हणजे लांबीतूनही 5 आणि रुंदीतूनही 5 वजा करायची. मग आपण या ठिकाणी लांबीमधून 5 वजा केली, अधिकला अधिक, आणि रुंदीतूनही 5 वजा केली. ठीक आहे, आता या 2ला इकडे घेऊन जाऊ, म्हणजे भागाकारामध्ये जातील. इथे गुणाकारामध्ये आहे, भागाकारामध्ये. मग भागाकाराची क्रिया करायची. बघा, B1 B आणि 13 दोन्ही 26 इथे आले 13. बरोबर, कंसामध्ये काय राहिले मित्रांनो? L वजा 5 अधिक B वजा 5. ठीक आहे, मग आता या ठिकाणी नंतरची स्टेप काय होईल? तर 13 जशाला तशी L अधिक B आपण जशाला तशी ठेवली, वजा 5 अधिक वजा 5 म्हणजे वजा 10 झाले. वजा 10ला डाव्या साईडला घेऊन जाऊ, वजा 10ला इकडे घेऊन जाऊ, म्हणजे काय होईल मित्रांनो? 13 अधिक 10, इकडे वजा आहे, बरोबरच्या या साईडला आणले तर अधिक होणार. L अधिक B राहिले. 13 अधिक 10 किती होते मित्रांनो? 23. बरोबर, L अधिक B. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळाले. बघा मित्रांनो, उत्तर काय मिळाले? तर लांबी व रुंदींची बेरीज किती असं म्हटलंय. मग हे आहे लांबी, हे आहे लांबी अधिक, आणि हे आहे रुंदी. मग लांबी अधिक रुंदी या दोघांची बेरीज किती मिळाली? 23. तेच विचारलं होतं, 23 सेंटीमीटर. बघा, पर्याय ए मध्ये उत्तर आहे. क्लिअर झालं? ज्या पद्धतीने प्रश्नामध्ये दिले त्यानुसार मांडणी करायची होती, आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतोय. बघा किती सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 11. हा पण इझी प्रश्न आहे मित्रांनो, फक्त समजून घ्यायचा आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. वर्तुळातील लघुकंस हा केंद्राशी 90 अंशाचा कोन तयार करतो, तर त्या कंसाची लांबी वर्तुळाच्या परिघाच्या किती पट असेल, असा प्रश्न केलाय. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, सर्वात आधी तर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की एका संपूर्ण वर्तुळाचा एकूण कोन किती अंशाचा असतो. संपूर्ण वर्तुळाचा एकूण कोन किती अंशाचा असतो? तर 360 अंशाचा असतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिले की वर्तुळातील लघुकंस हा केंद्राशी 90 अंशाचा कोन तयार करतो. केंद्राशी किती? 90 अंशाचा कोन तयार करतोय. म्हणजे कशा पद्धतीने? बघा, हे वर्तुळाचा केंद्र याच्याशी किती अंशाचा कोन तयार करतो? 90 अंशाचा कोन तयार करतो. म्हणजे अशाच पद्धतीने असणार की नाही, हे 90 अंशाचा कोन. ठीक आहे, कोन तयार करतो. तर त्या कंसाची लांबी वर्तुळाच्या परिघाच्या किती पट आहे, असा प्रश्न केले. मग या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर हे 90 अंशाचं आहे, तर असे किती भाग झाले मित्रांनो? 4 भाग झाले. असे किती भाग झाले? 4 भाग. मग त्यापैकी थिटा बरोबर किती अंशाचा आहे? 1 भाग 90 अंशाचा आहे. ठीक आहे, मग हे आपल्याला किती पट आहे असा विचारले. मग तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने नाही लिहू शकत का? तर या ठिकाणी मी लिहिले पट बरोबर थिटा बरोबर थिटा भागिले 360 अंश. म्हणजे काय? 1 भाग बरोबर 90 अंशाचा, 1 भाग बरोबर किती? 90 अंशाचा. थिटा बरोबर तुम्ही 90 टाकले, त्याच्यानंतर 360 हे भागाकारामध्ये जशाला तसे भागाकार करू. आता हे शून्य झाले कॅन्सल. 9 1 9 आणि 9 चुक 36. किती पट झाले? 1/4 पट. बघा, जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले. सोपा होता. फक्त या ठिकाणी याचे भाग किती झाले? 4. म्हणजे थिटा किती दिली आपल्याला? 90 अंशाचा एक कोन तयार करतोय. मग असे किती झाले? 4 भाग झाले. मग 360, 90 भागिले 360, डायरेक्ट उत्तर मिळतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 12 नंबरचा आपल्याला बघायचा आहे. मित्रांनो, असेच प्रश्न तुम्हाला शिकायला मिळतील. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, प्रश्न क्रमांक 12 काय दिले. प्रश्न असा केले की एका घनाकृती पेटीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 10 सेमी, 8 सेमी आणि 6 सेमी आहे. तर या पेटीमध्ये 2 सेंटीमीटर बाजू असलेले जास्तीत जास्त किती छोटे घन ठेवता येईल?
प्रश्न सुरुवातीला समजून घ्या मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे. आता जर समजा आपण अशा पद्धतीने एक घन काढले, हे अशा पद्धतीने आपण घन काढले. मग याच्यामध्ये 2 सेंटीमीटर बाजू असलेली, आता बघा याच्यामध्ये जी किमती दिलेली आहे ती मांडून घेऊ पहिले तर. 10 सेंटीमीटर ही आहे लांबी, 10 सेंटीमीटर लांबी, 8 सेंटीमीटर आहे त्याची रुंदी, 8 सेंटीमीटर आहे रुंदी आणि 6 सेंटीमीटर आहे त्याची उंची. म्हणजे या ठिकाणी 6 लिहून टाकू आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, 2 सेंटीमीटर बाजू असलेली म्हणजे असा छोटा एक क्यूब असेल, हे 2 सेंटीमीटरचं आहे. मग हे असे किती बसतील याच्यामध्ये, असा प्रश्न केला. हे असे जे क्यूब आहे ते किती बसतील याच्यामध्ये, हे असे क्यूब किती बसतील याच्यामध्ये, असा प्रश्न केले. तर मित्रांनो याची टेक्निक आहे, याची एकच पद्धत आहे ती कोणती, तर एकूण घन आपल्याला काढता येते. याची पद्धत लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला यानंतर जर प्रश्न विचारला तर सोडवता आला पाहिजे. पहिले दिले मित्रांनो 10 गुणिले 8 गुणिले 6 जे दिलेलं आहे त्यांचा सरळ गुणाकार करा. सुरुवातीला 10 गुणिले 8 गुणिले 6 यांचा करा गुणाकार. जे विचारले ते लिहा 3 वेळा, ते लिहायचं आहे 3 वेळा. म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2. आता याला सोडवा, तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळून जाते. बघा याला सोडवायचं आपल्याला. आता या ठिकाणी बे 3 6, बे 4 8, त्याच्यानंतर बे 5 10. राहिलेल्या संख्या लिहा गुणाकारामध्ये. मग काय राहिले, 5 गुणिले 4 गुणिले 3 यांचा करा गुणाकार. बघा मित्रांनो 5 चुक 20, 20 त्रिक 60, 60 घन बसतील त्याच्यामध्ये एकूण. पर्याय मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, ही पद्धत आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. प्रश्न जर विचारला तर सेम याच प्रकारे विचारतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. एका इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ 592 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर असल्यास उंची किती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उंची काढायचं आहे. सुरुवातीला मित्रांनो यामध्ये दिलेलं काय आहे तर एकूण पृष्ठफळ, त्या इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ दिले. मग त्या इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळाचा सूत्राचा वापर करून आपल्याला उंची काढता येते. मग बघा या ठिकाणी इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ, आपण इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ याचे सूत्र लिहून टाकू. ते लक्षात ठेवा. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे मित्रांनो 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक त्याच्यानंतर लांबी गुणिले उंची. ठीक आहे, हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी लांबीचा गुणाकार रुंदीसोबत करा, त्याच्यानंतर रुंदीचा गुणाकार उंचीसोबत करा. म्हणजे अशा पद्धतीने अल्टरनेट गुणाकार करावा लागतो. ठीक आहे, हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपल्याला ठेवायची किंमत. मग एकूण पृष्ठफळ किती दिले, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ 592 दिले, बरोबर 2 जशाला तसे. आता या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायची आहे. लांबी आहे 10 सेंटीमीटर, 10 गुणिले रुंदी किती आहे 8 सेंटीमीटर, या ठिकाणी 8 लिहिले. आता अधिकला अधिक, त्याच्यानंतर बी म्हणजे रुंदी, या ठिकाणी लक्षात ठेवा बी म्हणजे रुंदी, लांबी म्हणजे एल आणि उंची म्हणजे एच. ठीक आहे. आता यामध्ये बघा बी म्हणजे रुंदी किती दिले 8 गुणिले उंची दिलेली आहे का नाही, मग उंची जशाला तशीच राहू द्या. अधिकला अधिक, लांबी किती दिली मित्रांनो 10 लिहा गुणाकारामध्ये. उंची दिली का नाही, एच जशाला तशी ठेवा. आता याला सोडवायचं आहे. बघा याला सोडवायचं आपल्याला कशा पद्धतीने, नाहीतर सरळ या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, याला सोडवायचं आहे. मग या 2ने 592ला भाग देऊ, या 2ने डायरेक्ट भाग देऊ, कारण इकडे तर भागाकारामध्ये जातील, बरोबर आहे. मग भागाकार करायचं. बघा बे 2 4 उरला 1 19 झाले, बे 9 18 उरला 1 12 झाले, बे 6 12, 296 वाले. ठीक आहे, बरोबरला बरोबर. या ठिकाणी गुणाकार करा. 8 10 80 अधिकला अधिक, 8 गुणिले एच म्हणजे 8 एच अधिक 10 गुणिले एच म्हणजे 10 एच. हे बघा एच एच म्हणजे हे व्हेरिएबल आहे, सारखं आहे, त्यांची बेरीज करू शकतो आपण. ठीक आहे. आता या 80ला डाव्या साईडला घेऊन जाऊ, म्हणजे काय होईल 296 वजा 80 होणार. 296 या 80ला इकडे घेऊन आलो तर वजा 80 झाले, बरोबर. 8 एच आणि 10 एच, हे बघा या ठिकाणी बघू शकता 8 एच आणि 10 एच यांची डायरेक्ट करणार बेरीज किती होईल 18 एच. ठीक आहे. आता 296 मधून जर आपण 80 वजा केले मित्रांनो तर किती उरतात 216. किती उरते मित्रांनो 216, बरोबर 18 एच जशाला तशी. ठीक आहे. आता या 18ने आपल्याला 216ला भाग द्यायचा आहे मित्रांनो. 18ने जर 216ला भाग दिले तर किती राहतात 12 उत्तर राहते. म्हणजे उंची तुम्हाला किती मिळाली मित्रांनो, त्या इष्टिका चितीची उंची मिळाली 12 सेंटीमीटर. ठीक आहे, भागाकार करा, उंची बरोबर 12 सेंटीमीटर मिळते. पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 नंबरचा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. प्रश्न नीट समजून घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न काय दिले, एका वर्तुळाच्या केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर लांबीचा जीवा आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती. पहिले तर प्रश्न समजून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला हा प्रश्न इझिली सोडवता येतो. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विचारले काय आणि दिलेलं काय आहे, वर्तुळाच्या केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर लांबीचा जीवा आहे. बघा वर्तुळाच्या केंद्रापासून, म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर, म्हणजे हे 5 सेंटीमीटर अंतर आहे, एवढं अंतर किती आहे 5 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर लांबीचा जीवा, म्हणजे हे जीवा आहे 10 सेंटीमीटर लांबीचा.
क्लिअर झाले? ठीक आहे, आता समजलंय. मग आता हेच आपण या ठिकाणी प्रश्नामध्ये मांडून टाकू. बघा, याची लांबी किती दिली? 5. याला सेंटर ओ म्हटलं, याला ए आणि याला बी नाव दिलं. ठीक आहे, याला नाव देऊन टाकू आपण एम. ओके, मग किती सेंटीमीटर लांबीचा जीवा आहे? 10 सेंटीमीटर लांबीचा जीवा आहे. मग 10चे हे 2 समान भाग म्हणजे हे पण किती सेंटीमीटरचा असेल जीवा? 5 सेंटीमीटरची असणार. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा, हे काटकोन त्रिकोण तयार झाले अशा पद्धतीने. मग काटकोन त्रिकोण तयार झाले तर तुम्ही सरळ या ठिकाणी कर्ण काढू शकता की नाही? कर्ण काढणं म्हणजे तुम्हाला त्रिज्या मिळते. हे काय आहे? त्रिज्या आहे या वर्तुळाची. कर्ण काढलं म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढलं म्हणजे त्रिज्या काढली. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी आपल्याला पायथागोरस प्रमेयाचा वापर कसा करायचा आहे. सुरुवातीला बाजूच दिलेली आहे, बाजूचा वर्ग, 5चा वर्ग 25 ही टेक्निक तुम्हाला सांगितलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत 5चा वर्ग किती येईल? 25 यांची करणार बेरीज. ठीक आहे, यांची करणार बेरीज. का बेरीज करणार? कारण कर्ण काढायचा आहे म्हणून बेरीज करायची. 25 आणि 25 किती झाले? 50. त्याच्यानंतर याला टाकायचं आहे वर्गमुळामध्ये. मग वर्गमुळामध्ये टाकलं तर 50 तर कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे. मग काय करायचं? या 50चे 2 भाग करायचे मित्रांनो. असे भाग करायचे की त्यापैकी एका भागाचं एका संख्येचा वर्गमूळ निघाला पाहिजे. मग कसे? तर 25 गुणिले 2 केले तर 50 होते. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा 25चा वर्गमूळ निघतोय म्हणजे 5 हे वर्गमुळाच्या बाहेर आले. मग वर्गमुळामध्ये 2 जशाला तसे राहिले. मग आता तुम्हाला हे काय मिळाले? तर हे मिळाले मित्रांनो कर्ण. 5 वर्गमुळात 2 हे काय मिळालं आपल्याला? कर्ण. म्हणजे या ठिकाणी आर मिळाले 5 वर्गमुळामध्ये 2. ठीक आहे, मग आर म्हणजेच मित्रांनो आरची दुप्पट केली म्हणजे तुम्हाला काय मिळते? व्यास. त्या वर्तुळाचा काय मिळते? व्यास. म्हणजे सरळ या ठिकाणी आपल्याला व्यास काढता येतो. आता बघा आरची म्हणजे त्रिज्येची आपल्याला करावी लागेल दुप्पट. त्रिज्येची आपल्याला काय करावी लागेल? दुप्पट. म्हणजे या ठिकाणी 2 आर लिहू शकता. 2 गुणाकारामध्ये आर किती मिळाले? आर किती आहे तुमच्याकडे? तर 5 वर्गमुळामध्ये 2 आहे. बरोबर, मग 5 वर्गमुळामध्ये 2. मग सरळ या ठिकाणी 5 गुणिले 2 केले तर 5 2 10 वर्गमुळामध्ये 2 म्हणजे व्यास किती मिळाले? 10 वर्गमुळामध्ये 2. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे, यानंतर 15 नंबरचा प्रश्न आपण 2-3 सेशनमध्ये कंटिन्यू घेतलेला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि ज्यांना या प्रश्नाचं उत्तर आले आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुमचं उत्तर करेक्ट असेल तर तुम्हाला आपला मानसशास्त्र या विषयाचा ईबुक मित्रांनो 149 रुपये आपण जी फीस ठेवलेली आहे ते 149 रुपये फीस न देता फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला हा ईबुक मानसशास्त्र या विषयाचा मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे, फक्त या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे किंवा याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती मला या प्रश्नाचं उत्तर पाठवायचं आहे. तुम्हाला ही जी PDF आहे मानसशास्त्र या विषयाची सखोल स्पष्टीकरणासह आपण 700+ प्रश्न याच्यामध्ये ॲड केलेले आहे. त्या प्रश्नांची PDF तुम्हाला 149 रुपयामध्ये देता 149 रुपये न देता फक्त 99 रुपयामध्ये मिळणार आहेत. फक्त या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला त्याचं सखोल स्पष्टीकरण डिटेलमध्ये तुम्हाला सेंड करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.